आणि बोलतो. महात्मा गांधींचं नाव घेतलं तर तमाम आंबेडकरवाद्यांना जेव्हा बुद्धी नव्हती आणि कळत नव्हतं तोपर्यंत काही गोष्टी खपत होत्या. पण ज्यावेळेस कळायला लागलं त्यावेळेस जी काही परिस्थिती होती ती परिस्थिती आपण असताना मान्य केली पाहिजे. मान्य आहे की महात्मा गांधींचा असणारा अजेंडा वेगळा होता, बाबासाहेबांचा असणारा अजेंडा वेगळा होता. पण त्याच्यातला असणारा जो एक बिंदू होता, एक राजकीय स्वातंत्र्य मागत होता आणि दुसरं सामाजिक स्वातंत्र्य आल्याशिवाय राजकीय स्वातंत्र्याला काहीच अर्थ नाही अशी असणारी परिस्थिती आहे. पण ह्या अख्ख्या वादामध्ये पूर्ण समूह हा बदलून गेला हे आपल्याला लक्षात आलं नाही. सत्तेचं समीकरण बदललं, नेतृत्वाचं समीकरण बदललं, विचारांची दिशा बदलली आणि एका नव्या परिस्थितीला सुरुवात झालं हे आपण लक्षात घ्या. जे परिवर्तन या दोन महापुरुषांनी केलं ते आज पुन्हा आपण बघत असाल की त्या सरा RSS BJP हा पुन्हा नव्यानं तो अजेंडा आणायला सुरुवात करते अशी असणारी परिस्थिती आहे. जो लढा महात्मा फुलेने सुरुवात केला, शाहू महाराजांनी सुरुवात केली, त्या लढ्यातला खरा अर्थ आणि त्या लढ्यातला खरा नेता हा 1915 नंतर खऱ्या अर्थाने सुरुवात झाला. एका बाजूला स्वातंत्र्याचा लढा, राजकीय स्वातंत्र्याचा लढा, या स्वातंत्र्याच्या राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्याने जो शूद्र होता, मनाने शूद्र होता, विचाराने शूद्र होता, शरीराने शूद्र होता, कारण का व्यवस्थेने त्याला शूद्र केलं. या शूद्र माणसाच्या हातामध्ये तिरंगा दिला, त्याला ब्रिटिशाच्या विरोधात बोंबलायला लावलं. नुसतं ब्रिटिशाच्या विरोधात बोंबलायला लावलं नाही तर पोलिसांचा मारही खायला लावला आणि एक नवीन ऊर्जा ही सुरुवात झाली. एक नवीन ऊर्जा सुरुवात झाली. तो स्वतःला आता शूद्र म्हणून घ्यायला तयार नव्हता, तर तो स्वतःला माणूस म्हणून उभा करत होता आणि माणसाचा व्यवहार माणसाबरोबर झाला पाहिजे या लढ्याची सुरुवात झाली हे आपण असणारं लक्षात घ्या. मी असं मानतो
एका बाजूला शूद्रांच्या मुक्तीचा लढा सुरुवात झाला आणि दुसऱ्या बाजूला अतिशूद्रांच्या गुलामीचा लढा सुरुवात झाला. हा जो कॅनव्हास आहे, हा कॅनव्हास पूर्वी टिळक लिहित होते, मुखर्जी लिहित होते, देशपांडे लिहित होते. आता लिहिणारी नवीन माणसं उभी राहिली. तू कांबळे उभा राहिला, सावंत उभा राहिला, पाटील उभा राहिला, देशमुख उभा राहिला, गावंडे उभा राहिला आणि तो आता ह्या कॅनव्हास वरती लिहायला लागला. अशी असणारी परिस्थिती आहे. नेतृत्वातला बदल झाला. सामाजिक बदल झाला, राजकीय बदल झाला. आज त्याच सामाजिक आणि राजकीय बदलाला पुन्हा उलथवण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललंय हे आपण लक्षात घ्या. पुन्हा उलथवण्याचं कामकाज चाललंय आणि म्हणून RSS BJPचा पहिला कार्यक्रम काय असेल तर या देशातलं आणि संविधान बदलणार. इथला तेली आहे, तांबोली आहे, कुंडी आहे, लोहार आहे, सोनार आहे, धनगर आहे, परीड आहे. जुन्या व्यवस्थेमध्ये एका पक्षाचं नेतृत्व करण्याची संधी होती का? शिवाजी महाराजाचा कालखंड सोडला तर उरलेल्या कालावधीमध्ये जातीने दिलेला व्यवसाय हाच एक व्यवसाय राहिला होता. आणि याच व्यवसायाला जर कोणी गाडला असेल, नवा व्यवसाय जर उभा केला असेल तर इथे त्या दोन महापुरुषांनी केला हे आपण असं लक्षात घ्या. हा इतिहास विसरून या ठिकाणी चालणार नाही. हा इतिहास विसरून चालणार नाही. आज पुन्हा आपण बघत असाल की सगळंच कंत्राटीकरण चाललेलं आहे. मी आज त्याच्यावरती बोलणार नाही. 5 तारखेला मी त्याच्यावरती बोलतो. मी असं म्हणतो मग मुख्यमंत्रीपद सुद्धा कॉन्ट्रॅक्ट वरती द्या. डिग्री म्हणजे शिक्षण नाही. डिग्री म्हणजे व्हाईट कॉलर नोकरी करण्याची लायसन्स, एवढंच फक्त मानतो. त्याच्या पलीकडे मी काहीच मानत नाही. डिग्री म्हणजे बुद्धी, डिग्री म्हणजे बुद्धी असं जर तुमच्या लक्षात आलं असतं तर नोकरीमध्ये सुद्धा चातुर्य वर्णन आलं हे आपल्याला लक्षात आलं असतं. नोकऱ्यांमध्ये सुद्धा चातुर्य वर्णन आले. ते म्हणजे चातुर्य वर्णामध्ये ब्राह्मण क्षत्रिय हा सुरक्षित, उरलेले असणारे सगळे असुरक्षित. नोकऱ्यांमध्ये सुद्धा आपण बघितला IAS अधिकारी, अधिकाऱ्याची जेवढी पोस्ट आहे तेवढी सुरक्षित, उरलेला क्लार्क हा असुरक्षित आहे की नाही? चातुर्य वर्णन. बुद्धी असती, डिग्रीतून बुद्धी आली असती ते तुमच्या लक्षात आलं असतं. परंतु आम्ही विचारच करायला तयार नाही. मुसलमान जसं म्हणतो ना इस्लाम पे खतरा आया, तशा रीतीने आता हिंदू सुद्धा बोंबला लागलाय की हिंदू धर्मावरती खतरा आलाय.
आणि आता ज्यावेळेस सगळ्या नोकऱ्या कॉन्ट्रॅक्ट वरती द्यायच्या चालल्या त्यावेळेस आम्ही म्हणतो आता आमचं काय होणार. विधानसभा आणि लोकसभा हा आपल्या हाताच्या आणि पोटाचा प्रश्न सोडवण्याची जागा. या देशाला सुरक्षित करणारी व्यवस्था. मंदिरांमध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस मनशांतीसाठी जातो, त्याच्या पलीकडे असताना जात नाही. त्या मंदिरातून सुद्धा पोट भरतं नाही असं नाही, नाही असं नाही. मंदिरातल्या दानावरचा मला एखाद्या असणाऱ्या गुरवाने सांगावं, एखाद्या लोहाराने सांगावं, एखाद्या माळ्याने सांगावं, एखाद्या धनगरनी सांगावं की त्या देवळातली तिजोरी जी आहे त्या तिजोरीची चावी माझ्याकडे आहे म्हणून त्यांनी सांगा. ही तिजोरीची चावी आहे कोणाकडे? ही तिजोरीची चावी आहे कोणाकडे? प्रश्न आहे की ही तिजोरीची चावी आपल्या हातात घ्यायची की न घ्यायची. ओबीसीच्या विद्यार्थ्याला एकदा असताना स्कॉलरशिप देण्याचा प्रश्न होता. याच मातीमधले विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. प्रकाशराव फार खर्च लागेल म्हटलं लागू द्या, आपण देऊन टाकू ओबीसीला स्कॉलरशिप. मला म्हटलं किती खर्च येईल? म्हटलं फार फार तर म्हटलं 800 ते 900 कोटी येईल खर्च. त्याच्यावरती मला वाटत नाही स्कॉलरशिप द्यायला. जेवढी SC आणि ST ला स्कॉलरशिप मिळते तेवढ्या ओबीसीच्या विद्यार्थ्याला द्यायची असेल तर 800-900 कोटीचा असताना येईल बजेट. आणायचे कुठून? म्हटलं मंदिरातून. ते म्हटलं मंदिरातून. म्हटलं होय. कुठल्या मंदिरातून? म्हटलं साईबाबा ट्रस्टला फोन लावा, शिर्डीच्या साईबाबा ट्रस्टला फोन लावा. म्हटलं ते सरकारी आहे आणि त्याला म्हणा तू 500 कोटी आम्हाला देतो की न देतो. विलासरावनी लावला फोन का त्यानं स्कॉलरशिप द्यायची होती. त्यांनी फोन लावला. ते म्हटले 500 कोटी तुम्ही असताना आम्हाला दान देऊ शकता का शासनाला? ते म्हटले आम्ही सहज देऊ शकतो. म्हटलं विलासरावनं म्हटलं विचारलं, म्हटलं दुसरा प्रश्न विचारा, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे किती आहेत? ते म्हटलं आपल्याला काय? म्हटलं पुढच्या वेळेस कधी मागायची वेळ आली तर आपल्याला तयार राहिलं पाहिजे. का त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये वंचितचे असणारे 2 मंत्री होते. त्यांनी विचारलं की तुमच्या अकाउंटमध्ये सध्या निधी किती आहे? ते म्हटले 12,000 कोटी आमच्याकडे पडले. साईबाबा ट्रस्टचे 500 कोटी दिले. ती 2 वर्ष असणारी स्कॉलरशिप मिळाली पण नंतर पुन्हा बंद झाली. इथे नियोजनाचा अभाव असल्यामुळे आज अनेक तरुण पिढी ही पारावरती बसते आणि स्वतःचं असणारं आयुष्य बर्बाद करते अशी असणारी परिस्थिती आहे. खिल्लारीच्या भूकंपाच्या निमित्ताने शरद पवार येऊन गेले की नाही? स्वतःच उदो करून घेतला. शरद पवार, तुम्हाला एक आठवण करून देतो. तुम्ही सकाळी 9 वाजता पोहोचलात आणि मी 12 वाजता पोहोचलो नेहरूभाऊ फुले आणि रामनगरकरांबरोबर.
भूकंप झाला रात्री आणि आम्ही डोळ्यांनी बघितलं होतं त्यावेळेस. रात्रीच्या 2 वाजल्यापासून इथले डॉक्टर, इथले वकील, प्राध्यापक आणि लातूरचा विद्यार्थी त्याच्या घरामधनं जी काही चादर होती तो चादर घेऊन 20 किलोमीटर खिल्लारी आणि त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पळाला. जेवढ्यांना मेडिकलची गरज होती, स्ट्रेचर नव्हतं, त्या चादरीचे असणारे 4 कोणे 4 जणांनी पकडलेले असायचे आणि तिकडनं पळत तो असणारा हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी घेऊन आला. शरद पवार, आपण ते विसरलात? ती पिढी आजही जिवंत आहे. न्याय द्यायचं होतं ते त्यांना न्याय द्यायचं होतं. त्यांचं असणारं कौतुक करायचं होतं त्या विद्यार्थ्यांचं, त्या प्राध्यापकांचं, त्या वकिलांचं, की त्यांनी रात्र बसून तिथे असणाऱ्या सोयी केली. मला माहिती आहे निळूभाऊ आणि रामनगरकर 4 दिवस इथं थांबले होते. त्यांना डॉक्टरांनी एकच काम दिलं होतं. इथल्या डॉक्टरांनी त्यांना एकच काम दिलं होतं आणि ते म्हटले होते, तुम्ही जर हे काम केलं तर आमचं 90% काम संपलं असेल त्या ठिकाणी आम्ही संपू. आणि ते म्हणजे लोकांना तुम्ही रडवा. कसं रडवायचं हे आम्हाला माहित नाही. जो जगलाय, चांगलाय, तो शॉक मध्ये गेलेला आहे. त्याची बोलती बंद झालेली आहे. आणि याला जर तुम्ही रडवू शकलात तर याला दुःख विसरायचं एक साधन तुम्ही त्याला असं देणार आहात. नाही ते एका बाजूला ज्याचे हातपाय फ्रॅक्चर झालेले, याला जगलेला आहे, चांगला आहे, बोलता येत नाही, शॉक मध्ये गेलेला आहे, त्याला शॉक मध्ये काढण्याचं कामकाज आमचं होतं. तर मार्केटिंग काय केलं? आपण असणाऱ्या आई बापाचं काम करतोच, नाही तर पोपल घालताना स्थिती आहे. खिल्लारीचं हे मित्रो, हा मार्केटिंगचा जमाना आता सुरुवात झालाय. हा मार्केटिंगचा जमाना सुरुवात झालाय. हा आता लोकांचा प्रश्न सोडवण्याचा मार्ग त्या ठिकाणी राहिलेला नाही. आणि म्हणून तुम्ही सावध राहिलं पाहिजे. मी टोपी घातली आहे म्हणून असा एक SMS आला. आता कोणी पाठवला मला माहित नाही का, त्याचा नंबरच माझ्याकडे आहे. ती टोपी काढा. आता मी तेव्हाही मला लोक म्हणायचे तुम्ही जरा व्यवस्थित केस करा. अरे मी म्हटलं माझे केसच कुरळे आहेत तर त्याला करू काय मी? आणि आता टोपी घातली तर टोपी काढा. याचं कारण पाठवणारा मला माहिती आहे इथं असणारा सनातनी असला पाहिजे तो. म्हणजे आपण आता एकमेकांचा पेराव जो आहे तो पेराव सुद्धा वादातीत होत चाललेला अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे जे सहजरित्याने स्वीकारलं जात होतं
जे सहजरित्याने स्वीकारल्या जात होतं ते आता सारा वादातीत केल्या जातं, हे आपण लक्षात घ्या. माझ्या मनात आलं की त्याला उत्तर द्यावं. मी टोपीत काढतो, पण मी टोपीत काढली तर 10 जणांना नोकऱ्या लागणार आहेत का, तेवढं फक्त मला सांग. त्या 10 जणांना नोकऱ्या लागत असतील तर टोपी काढायला मी तयार आहे, त्याच्यामध्ये काही आहे. मला असणारा चिंता नाही. जगभर पाकिस्तान भीक मागत बसलेला आहे, पण त्याला कोण भीक द्यायला तयार नाही. पण समोरून गोळ्या येऊन इथला मेजर मरतोय, कर्नल मरतोय, या 56 इंचाच्या छाती नाही. आज जर इंदिरा गांधी असती ना, तिने जसा बांगलादेश वेगळा काळ केला तसं तिने पाकिस्तानचे 5 तुकडे करून मोकळे झाली असते. पण दम पाहिजे, हिम्मत पाहिजे. आता या गाठ्या खाणाऱ्याकडे काय हिम्मत येणार आहे? नुसतं माझी छाती 56 इंचाची म्हणून चालत नाही. राजकारणामध्ये बैलाचं शिंग पकडावं लागतं आणि त्या बैलाला दाखवावं लागतं की माझ्यात ताकद जास्ती आहे, मी तुला खेचून घेऊन जाऊ शकतो. आता हे पाकिस्तान सारख्या बैलाबरोबर लढू शकत नाही तर काय लढणार आहे? मला आर्मीचे लोक भेटतात, ते म्हणतात प्रकाश एकदम मोकळं सोडू द्या, मग बघा आम्ही काय करू. मी त्यांना म्हटलं अरे हे सोडणार नाही, तुम्हाला काळजी करून. ते म्हटलं सगळ्यात वांद तेच आहे ना आमचं. आणि म्हणून इथला असणाऱ्या सनातन्यांना माझं असणारं आव्हान आहे, धर्म हा बुडत नाही. माणसं कुठला धर्म पाळायचा हा असणारा बदलत राहतात. हा त्याचा स्वभावाचा भाग आहे, त्याचा अधिकाराचा भाग आहे, त्याच्या बुद्धीचा भाग आहे. तुम्ही जे लोकांना गुलाम करायला बघताय, तुम्ही असणारे जे गुलाम करायला बघताय, आता माणूस गुलाम व्हायला तयार नाही, एवढं आपलं लक्षात घ्या. तो गुलाम राहणार नाही. मी काँग्रेसवाल्यांनाही सांगतोय, अरे बाबा त्या राहुल गांधीला निर्णय घेण्याचं सांगा, शिकवा जरा. तो एका बाजूला असणारा अडाणीच्या विरोधात आंदोलन करतोय, चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह आहे. आणि दुसऱ्या बाजूला ज्याच्याबरोबर राजकीय युती करण्याचं म्हणतोय शरद पवार, एनसीपी, तो असणारा अडाणीच्या मांडीवरती जाऊन बसलाय. आता एका म्यानात 2 तलवारी बसणार का? एकच तलवार बसावी लागेल, म्हणजे कुठची बसवायची याचा निर्णय करावा लागतो. आता असा निर्णय करण्याची ताकद नसेल, निर्णय करण्याची ताकद नसेल, निर्णय करण्याची ताकद नसेल, मग त्याचं नेतृत्व तुम्ही करणार कसं? असतो की राहुल गांधीला एक उपस्थित केला, त्याच्या विरोधात त्याला म्हणा माझे संबंध याच्याशी, तर निर्णय घेण्याची क्षमता आहे. निर्णय घेण्याची क्षमता नसेल तर इथे मोदी सारखा चालाक माणूस हा वेगवेगळी नावं देऊन बदनाम केल्याशिवाय राहणार नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. आज आपण पाहत असाल तर दंगलीचं कारण शोधल्या जाते.
दंगलीची कारणं होऊ शकतात हे आपण लक्षात घ्या. माझ्यानंतर एका इतिहासकाराने असं विधान केलं की औरंगजेबाच्या सैनिकामध्ये 50% सरदार जे होते ते सगळे हिंदू होते. 50% जे सरदार होते ते सगळे हिंदू होते. बीजेपी RSS वाल्यांना आव्हान करतो की त्याला कधी उत्तर तर द्या. मी त्यांना फोन केला आणि नेमाडेंना विचारलं की तुम्हाला असणारा कोण होते म्हणून यांनी माझ्या समोर तर यावं. आणि आता त्यांचं राज्य जे होतं ते होतं, त्यांनी त्यांच्या पद्धतीने राज्य चालवलं. आपल्याला कशा रीतीने राज्य चालवायचं याचा विचार केला पाहिजे. तर याचा विचार न करता इतिहासामध्ये काय घडलं त्याच्यावरनं दंगली या देशामध्ये घडवण्याचा भाग चालला हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून इथे थांबणार नाही परिस्थिती. महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांनी जी जुनी व्यवस्था उखडून टाकली तिचा लवलेशही ठेवला नाही. त्याच क्रूरतेने मी असं म्हणेन आणि तेवढ्याच ताकदीने RSS BJPच्या लक्षात आलंय की ही आपली शेवटची संधी आहे. 2024 ही शेवटची संधी आहे. महात्मा फुले पासून बाबासाहेबांपर्यंत जो बदल घडवून टाकला आपल्याला येणार नाही हे लक्षात आहे. आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी परिस्थिती बेकाबू होऊ शकते हे लक्षात घ्या. दंगली होतील. गोध्रा, मणिपूर देशाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी होऊ शकतं. पण RSSला मी असारा सांगू इच्छितो की तुमची हत्यारं कुठं कुठं आहे त्याची फक्त मला यादी जाहीर करायला सांगू नका. तुम्ही कारवाई करण्याच्या अगोदर ती हत्यारं पोलिसाच्या ताब्यामध्ये असतील आणि लोकांच्याही ताब्यामध्ये असतील हे लक्षात घ्या. मध्यंतरी मी जेव्हा आरोप केला की तुम्ही असताना सशस्त्र पूजा का करता याचा खुलासा करा. तुमचा पोलिसावरती विश्वास नाही का? तुमचा मिलिटरीवरती विश्वास नाही का? तुमचा BSF वरती विश्वास नाही का? याचा खुलासा करा. मोहन भागवत, तुमच्याकडे AK-47 आहे याची मला कल्पना आहे. आता तुम्ही असणारा नरेंद्र मोदी, मोहन भागवत या आता दोघांचीच नावं घेतोय. इंटरनेटवरती ओपन करा सशस्त्र पूजा म्हणून, तुम्हाला ते पूजा करताना दिसतील. पण त्याच्या खाली अशी मोठी लाईन मारलेली आहे की हे फेक फोटोज आहेत, म्हणजे हे खोटा फोटो आहेत म्हणून त्याच्यावरती रेघ मारलेली आहे. तुम्ही फोटोवरती रेघ जरी मारली तरी तुमच्या हातामध्ये ताट आहे ती दिसते. तुम्ही शस्त्राच्या समोर आहात ही त्या ठिकाणी दिसते. आणि म्हणून ही शस्त्र कशासाठी याचा खुलासा तर करा. तुम्हाला कोणाशी युद्ध करायचं? तुम्हाला युद्ध कोणाशी करायचंय? संघाचे जेवढे असणारे सदस्य आहेत की ज्यांना शस्त्राची ट्रेनिंग दिलेली आहे, ही सभा तुम्हाला असणारा पूर्ण परमिशन देते
पूर्ण परमिशन देते की जा पाकिस्तानमध्ये घुसान, जे काही करायचं असेल ते करा. पण हिंमत नाही, हिंमत नाही. मग नेमकं शस्त्र कोणासाठी आहे? आणि म्हणून दिवाळीनंतर ही ते कत्तल की रात झाली तरी आश्चर्य मानण्यामध्ये हरकत नाही, कारण त्याच निमित्ताने आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणुका जिंकायच्या. 70 वर्षामध्ये इथे असणारा सत्ता बदलली, या पक्षाकडून सत्ता गेली, पण कधीही लोकांना भीती वाटली नाही आणि राजकर्त्यांनी कधी शंका व्यक्त केली नाही. आज पहिल्यांदा जसं दिल्लीमध्ये एक अदू असणारा मुस्लिम भूक लागली म्हणून मंदिरातून प्रसाद घेऊन खायला लागला, त्याला मारलं, बडवलं. का तर मंदिरातला प्रसाद घेऊन त्यांनी खातला म्हणून. त्याच्यावरती थोडी असं लिहिलंय की सिखांनी खायला पाहिजे, हा असणारा ख्रिश्चनांनी खातला पाहिजे, हा असणारा हिंदूने खातला पाहिजे, हा बौद्धाने खातला पाहिजे, हा मुसलमानाने खातला पाहिजे, असं आहे बाई. पण आता असणारा स्टॅम्पिंग चाललेलं आहे. या सर्व स्टॅम्पिंगच्या परिस्थितीमध्ये, आपण असं एक लक्षात घ्या की इथे मोठ्या प्रमाणात ब्लॅकमेलिंगचं राजकारण चाललेलं आहे. मी इथल्या असणाऱ्या सनातन धर्माचे प्रचारक जे आहेत त्यांना असणारा विचारतो, मागच्या 1.25 वर्षामध्ये 1,13,000, हा माझा आकडा नाही, ज्या सनातन धर्माने मोदीला आणि RSSला सत्तेवरती बसवलं, हिंदूंचं सरकार, हिंदूंचं संरक्षण करणारे असे म्हणणारे जे आहेत, त्यांचे आकडे आहेत की 1,13,000. तो मग दलित हिंदू नाही, तो आदिवासी नाही, तो शूद्र हिंदू नाही, तो ओबीसी हिंदू नाही, तर इथला सवर्ण हिंदू यांनी भारतीय नागरिकत्व सोडलं आणि या देशातून निघून गेला, परदेशामध्ये गेला. मी या सनातन हिंदूवाल्यांना विचारतोय, तुम्ही मुसलमान बदमाश आहात म्हणून या ठिकाणी सांगताय, मान्य आहे मला की मुसलमान इथला बदमाश आहे, पण सत्तेमध्ये बसलेला त्याच्यापेक्षा बदमाश आहे हे तरी कबूल करा. की सत्तेमध्ये बसलेल्या मुसलमानाच्या ब्लॅकमेलिंगमुळे सवर्ण समाजातला 1,13,000 मागच्या 1.25 महिन्यामध्ये भारतीय नागरिकत्व सोडून तो परदेशी गेलेला. याच्याबद्दल कुठलं वर्तमानपत्र चर्चा करत नाही. टीव्ही वाल्यांना तर वेळच नाही आहे. त्यांचा प्राईम टाइम कशासाठी आहे, तर यांनी घुस का मारली आणि त्यांनी डुक्कर का मारलं ह्याच्यावरती चाललेला आहे. पण 1,13,000 मागच्या 1.25 महिन्यामध्ये भारत नागरिकत्व सोडून गेला, हा असणारा चिंतेचा विषय नाही.
दुर्दैवाने या सनातनवाद्यांना माझं म्हणणं असं आहे, आपलं भांडण चालत राहील, याच्याबद्दल काही हरकत नाही, वादविवाद हे चालत राहतील, पण तुम्हाला या देशातला माणूस सोडून जातोय त्याची चिंतेची बाब वाटत. याच सनातनांना ज्यावेळेस आम्ही विचारलं की तुमच्या असणाऱ्या सनातनामध्ये, जुन्या सनातनामध्ये शूद्रता आणि अतिशूद्रता होती, आता नवा तुम्ही सनातन धर्म मानायला लागलाय, तर त्याच्यामध्ये शूद्रता आणि अतिशूद्रता आहे का ते सांगा. तर ते आम्हाला शहाणपणा शिकवायला लागले, तुम्ही तुमचं बघा आम्ही आमचं बघू. अरे म्हटलं, तुमचं आमचं करायला अजून देशाची फाळणी झाली नाही ना रे राजा. आपण काय बोलतो, काय करतो, ह्याच्यातून काय परिणाम होतो हे तरी लक्षात घ्या. नाही तर उचलली जीभ लावली टाळ्याला, तशा पद्धतीने आहे मोबाईल म्हणून लिहित जायचं. मित्रो, युती व्हावी हा आमचा प्रयत्न आहे, परंतु इथे कोणाकोणाच्या हातून ऍक्सिडेंट झाले त्यांनी हात वरती करावा. जेलमध्ये गेलास की पोलिसाला मी त्यांनी आपलं म्हटलं रफा दफा करा, मोकळ व्हा, मी त्याची सगळी काळजी करतो. राजकारणामधला सुद्धा मोदी आता तसंच करतोय. तुम्ही युती करायला लागलात, तो काय म्हणतो, त्यारचा दरवाजा उघडा आहे, लातूरच्या जेलचा दरवाजा उघडा आहे. आता तिथे जायचंय की बाहेर थांबायचंय सांगा. तू म्हणतो बाहेर थांबायचं, मग बाहेर थांबायचं ना, मी एकटाच थांब, दुसरं कोणाला घेऊन थांबू नको. आता अशी जर मोदींनी भूमिका घेतली असेल आणि यांच्याकडे लालू यादव सारखा कलेजा नसेल, तो म्हटला तुम्हाला जेलमध्ये टाकायचंय टाका, मी इथेही जगणार आणि जेलमध्ये टाकणार, पण तुमची वाट लावणार. कलेजा लालू सारखा नाही ना. यांना असं वाटतं की जेलमध्ये गेलो की आपली बेआबरू झाली. मग आपल्या बेआबरूपासून थांबवायचं असेल, बेआबरू होण्यापासून थांबवायचं असेल, तर मी एवढं मोदीचं माना की आपण एकटंच राहू, कोणाला बरोबर घ्यायचं नाही. आणि म्हणून इलेक्शन होता होता काय काय घडेल हे सांगता येणार नाही. कदाचित युती होऊ शकते आणि कदाचित होऊ शकत नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. पण बाजी आपल्या हातामध्ये आहे एवढं लक्षात घ्या. बाजी जी आहे ती आपल्या हातामध्ये आहे. मी जरी माझ्या हातामध्ये असं म्हटलं तुमच्या हाताची सुद्धा गरज आहे एवढं लक्षात घ्या. नाहीतर मी उत्तरेकडे आणि तुम्ही दक्षिणेकडे. मग बाजी जिंकणार कशी? मी उत्तरेकडे तर तुम्ही उत्तरेकडे असला पाहिजे, तरच बाजी जिंकू, नाही तर जिंकणार नाही. आणि म्हणून आपण एक लक्षात घ्या की आपला असणारा एक उद्देश की RSS BJP हा इतिहास बदलायला मागते, संविधान बदलायला मागते. मध्ये मध्ये असणारा मोहन भागवताला झटका येतो, नाही नाही आम्ही संविधानवादी आहोत. कधी कधी त्याला झटका येतो, तो असणारा मशिदीमध्ये जातो, नमाज पडायला सुद्धा जातो.
पण हा सगळा देखावा आहे हे आपण लक्षात घ्या. हा सगळा देखावा आहे, फसवणारा देखावा आहे. आणि म्हणून या फसव्या देखाव्याबरोबर आपल्याला फसायचं नाही हे लक्षात घ्या. आपण वंचित बहुजन आघाडी बरोबर शेवटपर्यंत राहिलात. उद्या वल्गना फार होतील. अशोक चव्हाण म्हणायला सुरुवात होईल की हे बी टीम. मी अशोक चव्हाणांना म्हटलं, एकदा काढू का म्हटलं होतं सगळं भानगड बाहेर. त्या पृथ्वीराज बाबालाही म्हटलं, जाऊ दे ना प्रकाशराव, राजकारण आहे आपलं. अरे म्हटलं राजकारण आहे ते राजकारण म्हटलं गजकारण करून घेऊ नका. म्हटलं आम्ही फकीर आहोत. आम्ही म्हटलं फकीर आहोत. मोदीने 12 एजन्स्या लावल्या की माझी आखी प्रॉपर्टी शोधायला. मी ते एका अधिकाऱ्याला म्हटलं, माझ्या आज्यांनी एवढी प्रॉपर्टी कमवून ठेवलेली आहे की मला नवीन कमवण्याची गरजच नाही. त्या म्हटलं शोधणार काय. तर तू म्हणाला प्रकाशराव शोधायला सांगितलं ना, आम्हाला शोधावं लागतं. म्हटलं शोध. म्हटलं तुला जेवण घालणार नाही, तुला मला जेवण घालावं लागेल एवढं लक्षात घे, का माझ्याकडे पैसे नाही आहेत. तेव्हा हे जे काँग्रेसवाले जे आहेत, त्या काँग्रेसवाल्यांना सांगतो, तुम्ही माझ्याबरोबर जर बसलात तर तिहार जेलला जाण्याची गरज बसणार नाही. पण माझ्याबरोबर बसला नाहीत तर मोदी तुम्हाला तिहारमध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात घ्या. का मोदीला अंगावरती घेण्याची तुमची ताकद नाही. मोदीची अंडी पिल्ली सुद्धा मला माहिती आहेत, नवीन नाहीत. का ज्याला सत्तेवरती जायचं आहे त्याला भानगडी कराव्याच लागतात. ज्याला सत्तेवरती जायचं नसतं त्याला काहीच भानगडी कराव्या लागत नाही. त्या मोदी जाताना सुद्धा भानगडी करूनच गेलेला, एवढं लक्षात घ्या. आणि म्हणून काँग्रेसवाल्यांना बऱ्या बोलांना आम्ही सांगतोय, तुम्ही आलात तर तुमच्या बरोबर, तुम्ही नाही आलात तर तुम्हाला सोडून आम्ही मोदीला पंतप्रधान होऊ देणार नाही, एवढं लक्षात घ्या. जय हिंद, जय भारत. बाळासाहेब आंबेडकरांचा कार्यक्रमाचा आभार प्रकट